राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदुम्या श्रीचरण, श्री गुरूंचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. माझे श्री गुरु परम पूजनीय सुनील दादांना साष्टांग नमस्कार करते. भगवंत श्री रामचंद्रांना साष्टांग नमस्कार करते. श्री समर्थ रामदास स्वामींना नमस्कार करते. माझी गुरुमाऊली शैलाताईला नमस्कार करते. आणि ह्या ग्रुपचे इतके सुंदर सगळं नियोजन करणाऱ्या राजूभाऊंना नमस्कार करते. आणि श्रोते, आपण जगदीश मूर्ती, आपण सगळ्यांना नमस्कार करते. आणि आजचे चिंतन सुरू करूया. आपलं आज चिंतनासाठी दशक 19, ज्याचं नाव आहे शिकवण, आणि समास आहे लेखन क्रिया निरूपण. दशकाचं नावच आहे शिकवण. म्हणजे याच्यात आपल्याला शिकायचंच आहे. काय बरं शिकायचं आहे जे आपण शिकलो नाही? असं काय आहे जे समर्थ आपल्याला इथं शिकवू पाहत आहेत? है ना. लेखन क्रियावर आपण नंतर जाऊया. पहिले शिकवण तर घेऊया की समर्थ काय आपल्याला देव पाहत आहेत. या समासाच्या किंवा या दशकाच्या आधाराने कोणती शिकवण समर्थांना द्यायची आहे. श्री गुरु संत हे जी शिकवण देतात म्हणजे उपदेश करतात. त्यांचे उपदेश जे संत करतात, श्री गुरु करतात, त्यांचे उपदेश म्हणजेच आपल्यासाठी शिकवण होय. आणि ही शिकवण श्री गुरूंनी केलेली शिकवण, उपदेश म्हणजे बोधयुक्त तो असतो. तो बोध, तो उपदेश आपण आपल्या मनावर ठासून घ्यायचा असतो. आपण स्वतःवर करून घ्यायचा असतो. तो त्यांनी दिला आहे. तो मला माझ्या अंतःकरणावर, माझ्या मनावर, मनोबोध, तो बोध मला माझ्या मनावर करून घ्यायचा आहे. ते ज्ञान मला माझ्या मनावर ठासून घ्यायचं आहे. आणि ते ज्ञान माझ्या जीवनात सुद्धा मला उतरवायचं आहे. जो बोध मला माझ्या श्री गुरूंनी केलेला आहे, तो बोध नुसतंच मला ऐकायचा नाही आहे. माझ्या जीवनामध्ये तो मला वापरायचा आहे. माझ्या जीवनामध्ये तो मला उतरवायचा आहे. आणि जाणीवपूर्वक ते संस्कार मला माझ्यावरच करावे लागतात.
आपण इतर सगळं करतो, पण हे संस्कार जे श्री गुरूंनी दिलेले आहेत, उपदेश जे श्री गुरूंनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवावी लागते आणि ती जाणीवपूर्वक स्वरूपाकार होण्यासाठी उतरवावी लागते. कशाला हे शिकायचं? मला काय मिळणार आहे? आपला स्वभाव आहे. आपल्याला वाटते की हे मला करायला सांगितलं, का म्हणून करायला सांगितलं, काय मिळणार? आजचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे केल्याने मला काय मिळणार? तर त्याचं उत्तर आहे, मी स्वरूपाकार होण्यासाठी, जीव ब्रह्म ऐक्य होण्यासाठी हा श्री गुरूंचा, समर्थांचा, संतांचा उपदेश आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे. त्यालाच शिकवण म्हटलेलं आहे. ही शिकवण जी संतांनी केलेली आहे, समर्थांनी केलेली आहे, माझ्या श्री गुरूंनी केलेली आहे. ती शिकवण मी का म्हणून शिकायची? काय कारण आहे? मला काय मिळणार आहे? तर जे मला जीव पण आलेला आहे, तुझी अवियोगे जीवत्व आले, हे मी विसरून गेलेले आहे की माझं स्वरूप काय आहे. आणि मी स्वतःला देह समजते आहे, मी स्वतःला आई समजते आहे, स्वतःला काकू म्हणते आहे, मामी म्हणते आहे. म्हणजे देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, जे समर्थांनी म्हटलं आहे, ते मला एकटीला जमणार नाही आहे. मी माझं करून घेईल, मी माझं, हे चुकीचं आहे. श्री गुरूंशिवाय, संतांशिवाय हे एकट्याने होण्याचं काम नाही आहे. आणि ते कृपाळू आहेत, ते दयाळू आहेत, म्हणून ते आपल्याला अशी शिकवण देतात, म्हणून ते आपल्याला असा उपदेश करतात. आणि आता माझं साधक म्हणून, शिष्य म्हणून माझं कर्तव्य आहे की मी माझ्या जीवनामध्ये ते किती उतरवून घेते. ते सगळं माप माझ्या पदरात पडावं, अशी जर अपेक्षा असेल, असं जर मला पाहिजे असेल, तर ते मी पूर्णच्या पूर्ण माझ्या पदरात पाडण्यासाठी हा उपदेश मी माझ्या जीवनात उतरवला पाहिजे. माझ्या जीवनात मी ते ठासून ठासून भरून घेतलं पाहिजे. ते माझ्या अंतःकरणामध्ये ओढून घेतलं पाहिजे, लेखून घेतलं पाहिजे, लिहून घेतलं पाहिजे. लेखन, क्रिया, निरूपण, ते मला लिहायचं आहे. कुठं? अंतःकरणामध्ये. की जेणेकरून मला माझ्या जीवनात जेव्हा सुखदुःखाचे किंवा कोणताही प्रसंग समोर येईल, तेव्हा मला हे लिहिलेलं माझ्या जीवनात मला जे प्रसंग येतील तेव्हा हे मला आठवलं पाहिजे, आणि ते आठवलेलं मला माझ्या जीवनात वापरता आलं पाहिजे. तर कामाचं. नाही तर वहीत आहे, पुस्तकात आहे, पण आतमध्ये काही नाही आहे. इकडून तिकडे गेले वारे. जसं याच्या पहिलेच्या समासामध्ये शोभाताईंनी आपल्याला म्हटलं होतं की 3 प्रकारचे असतात साधक. एक ऐकणारे, मूर्तीचं उदाहरण, त्यांनी मूर्तीची गोष्ट सांगितली असेल, भूती आपल्याला आठवत असेल. एक आहे ते इकडून तिकडे गेले वारे, एका मूर्तीचे, की ह्या कानातून जाते, ह्या कानातून निघून जाते, आणि दुसरं ह्या कानातून जाते, इथून तोंडातून निघून जाते, आणि तिसरं आहे सरळ अंतःकरणामध्ये ते साचते, अंतःकरणामध्ये. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही मूर्ती सगळ्यात महाग आहे. आठवत असेल ती गोष्ट शोभाताईंनी सांगितली होती. कोणती मूर्ती महाग आहे? तर ही मूर्ती सगळ्यात महाग आहे. आणि ते लिहिणं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला ते अंतःकरणामध्ये साचवून घेणं आहे. माझ्या अंतःकरणामध्ये हा उपदेश मला आचरणात आणण्यासाठी पूर्ण लिहून ठेवायचं आहे, भरून ठेवायचं आहे. त्यातलं एकही थेंब सांडता कामा नये, एकही शब्द माझ्या अंतःकरणातून बाहेर निघता कामा नये. शिकवण पाहत आहोत बरं. आणि ही कोणती काही साधी सुधी शिकवण नाही आहे.
श्री गुरूंनी दिलेली शिकवण आहे, संतांनी दिलेली शिकवण आहे. आणि हे आपल्या आचरणात कसं आणायचं हे सुद्धा श्री गुरु शिकवत असतात, हे सुद्धा संत आपल्याला शिकवत असतात. आपण दासबोधाचा अभ्यास करत आहोत म्हणजे माझे श्री गुरु आज समर्थ रामदास स्वामी आहेत. मला त्यांच्याकडून जो या समासाद्वारे उपदेश दिलेला गेला आहे तो मला पूर्णच्या पूर्ण माझ्या पदरात ते पूर्ण माप घेऊन घ्यायचं आहे. ते उपदेश त्यांनी जे सांगितले आहे त्यांच्या उपदेश म्हणजेच शिकवण मला स्वीकारता आली पाहिजे आणि तो संस्कार मला माझ्या अंतःकरणावर करून घेता आला पाहिजे. आणि तो संस्कार जेव्हा मी माझ्या अंतःकरणावर करून घेते आणि त्या संस्कार क्षम असं माझं श्रवण असलं पाहिजे. इकडून तिकडे गेले वारे व्हायला नको. आणि त्यासाठी माझ्या श्री गुरूंची, सुनील दादांची, शैलाताईंची नेहमी आग्रह असतो. समर्थांचा या समासाद्वारे तोच आग्रह आहे की जे ऐकायचं ते लिहायचं. श्रवणाला बसताना वही, पुस्तक, पेन सोबत घेऊन बसायचं. आग्रह आहे समर्थांचा आहे, समर्थांचा आहे म्हणून सुनील दादांचा आहे, माझ्या श्री गुरूंचा आहे म्हणून शैलाताईंचा आहे. संत, श्री गुरु, शास्त्र हे वेगळं वेगळं काही सांगत नसतात. जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे तेच संत सांगतात, तेच श्री गुरु सांगतात, तेच श्री गुरु माऊली सांगते. आणि ह्याच समासाचं गाभा उचलला आणि त्यांनी आग्रह धरला आहे की श्रवण करताना ज्या ग्रंथाचं आपण श्रवण करत आहोत तो ग्रंथ असावा आपल्या समोर, एक वही असावी, एक पेन असावा. कारण आपण थोडं एवढं अजून तक्कल बुद्धीचं झालं नाही आहे की 1 तास जो श्रोता बोलून गेला ते सगळंच्या सगळं आपल्याला आठवेल. मग जे एक तरी वाक्य दिसा माझी काहीतरी लिहावे. समर्थांनी सांगितले आहे काहीतरी लिहावे. बरं आपण असं नाही लिहू शकत तर निरूपण झाल्यावर काहीतरी 4 वाक्य तर लिहा. का बरं एवढा आग्रह की ते कारण 1 तासात जे जे झालेलं आहे एवढं छान राजूभाऊ आपल्यासाठी मेहनत घेत आहेत. एकाहून एक श्रोता येऊन मोठे मोठे सगळं अभ्यास युक्त सगळं सांगून जात आहे. आणि ते सगळंच खरंच का हो आपल्याला आठवते थोडं आपण आपलं बघावं. म्हणून ते लिहून ठेवा. लिहिलेलं पुन्हा दुसऱ्या दिवशी वाचा, पुन्हा 8 दिवसांनी वाचा, पुन्हा 15 दिवसांनी एकदा त्याच्यावर नजर फिरवा. आणि अशा रीतीने 2-3दा जेव्हा आपण त्याच्यात वरून आपण वाचणं होऊन जाते तेव्हा ते आपल्या अंतःकरणामध्ये पक्क ठसते तो विषय. इतका सहज नाही ठसत. आणि एकदा का हा रुजला, एकदा का हा ठसला की मग तो जीवनामध्ये उतरवणं सोपं जाते. म्हणजेच मनावर जो संस्कार होतो, जो बोध होतो, मग श्री गुरूंची शिकवण जी आहे ती अशी बोधक्षम झाली म्हणजेच फळाला आली. काय फळ मिळालं? मी आपणासारखे करती तत्काळ. जसे माझे श्री गुरु आहेत, जसे संत आहेत, तशी जीवन व्यापन करण्याची माझी सुद्धा तयारी होते. मी तसंच माझ्या जीवनामध्ये वागायचे प्रयत्न करतो. पूर्ण आपण त्यांच्यासारखे नाही होऊ शकत पण पर्सेंटेज ते आपल्याला आपले वाढवावे लागतात. आणि असे जेव्हा आपण वाढवतो तर निश्चल तत्व अंतरी बिंबले. हे निश्चल तत्व जेव्हा अंतरामध्ये म्हणजेच आपल्या
असं समर्थांना म्हणायचं आहे. आणि हे शिष्याला म्हणजे मला आपल्यालाच ते बिंबवून घ्यायचं आहे, बोध रूप व्हायचं आहे. आणि असं बोधरूप होऊन जाणयुक्त श्रवण त्याच्यासाठी करायचं आहे. ही जाणीव मला माझ्या प्रत्येक समासाचा जो गाभा इथं उकलून दाखवला जातो. हा ग्रुप, हा वर्ग फार सुंदर. प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभात काळी पाऊस असो, थंडी असो, उन्हाळा असो, उठा. राजूभाऊ म्हणतात 6 वाजता उठाच आणि छान फ्रेश होऊन 6 वाजता जॉईन व्हा. आणि असं जेव्हा आपण जाणीवयुक्त श्रवण करतो तेव्हा त्यातला प्रत्येक समास आम्हाला जो बोध देऊन गेलेला आहे, त्या बोधावर मी शिष्य आरूढ होतो. आणि असा जेव्हा मी तो बोधावर आरूढ होतो, ते संस्कार, ते बोध, ती शिकवण मला माझ्या जीवनात उतरवायची आहे. मी माझं ते करून घ्यावं लागते. श्री गुरूंनी त्यांचं जे करायचं आहे ते करून घेतलं. आता हे रुजवणं, ह्याचं संगोपन करणं त्यांनी भरभरून कृपावर्षाव होत आहे. पण तो वाहून गेला तर काय कामाचा? श्री गुरु समर्थ आपल्याला खूप कृपावर्षाव करत आहे, पण तो वाहून जात असेल तर काय कामाचं? तो वाहून नाही गेला पाहिजे. तो या अंतःकरण रूपी भांड्यामध्ये दडून राहिला पाहिजे, सचला पाहिजे. आणि तो बोध मला माझा करून घ्यायचा आहे. आणि ही प्रक्रिया या दशकामध्ये समर्थ आपल्याला शिकवत आहे. शिकवण असा पूर्ण विश्वास, पूर्ण हे मला पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असावा की हे मलाच. गीता कोणाला सांगितली? अर्जुनाच्या निमित्ताने मला. समर्थांनी कोणाला सांगितलं आहे हा शिकवण? मला. हे पूर्ण मी माझ्या पदरात घेऊन घ्यायचं आहे. तो मीच आहे. अर्जुन तर नावाचं आहे, बाकी सगळं हे माझ्यासाठी आहे. हे दासबोध कोणासाठी आहे? हा एवढा वर्ग कोणासाठी सुरू आहे? फक्त आणि फक्त माझ्यासाठी. राजूभाऊ एवढी मेहनत घेत आहे, तेव्हा आपल्याला त्यांच्या मेहनतीची किंमत होईल. तेव्हा त्यांच्या ह्या सगळ्या सेटिंगची काय काय करावं लागते ते तेच जाणं. याच्यासाठी त्यांनी किती मेहनत घेत असाल, त्याची किंमत तेव्हा मला होईल. आणि हे मला आलं पाहिजे. आपण जीवनामध्ये 1760 विद्या शिकलो, काय कमी नाही शिकलो आपण. पण काही भाग आपल्या जीवनासाठी जो आवश्यक होता तो आपण शिकलो. काही हौस म्हणून शिकलो, ड्रॉइंग, ते वाजवणं, सितार वगैरे, तबला वगैरे. काही भाग आपण आपल्या प्रतिष्ठेसाठी, समाजात आपल्याला मान मिळावा याच्यासाठी शिकलो. काही भाग उदरभरणासाठी शिकलो आहे. खूप शिकलो आपण. मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो तर काही कमी शिकलो नाही आहे. पण यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुर्नापि विचाल्यते. ही शिकवण कशासाठी आहे? की मी माझ्या जीवनामध्ये कोणतंही मोठं संकट येऊ, अनुकूल परिस्थिती येऊ की प्रतिकूल परिस्थिती येऊ, मी तिथं स्थिर राहता शिकलं पाहिजे. मी विचलित न होता त्यामध्ये मी स्थिर राहणं, हे या विद्येचं काम आहे. ही विद्या आपल्याला हे देऊन जाणार आहे. बाकी जे सगळं विद्येमध्ये शिकवलं जात आहे ती विद्या आपल्या आयुष्यात आपल्याला ग्रहण करायची आहे. ते कशासाठी?
तर ही विद्या म्हणजे राजविद्या, राजगुह्य आहे. गुह्यातील गुह्य दासबोधामध्ये सगळं समर्थांनी उकलून दाखवलेलं आहे, जे आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी महत्वाचं आहे. मनुष्य देहाचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथेची ब्रह्म जाणणे नियोजित नियोजिले. हे ईश्वराने हे नियोजन करून तुम्हाला आम्हाला मनुष्य देह दिलेला आहे. आणि हे नियोजन आपण आता आयुष्यात ग्रहण करून, ती विद्या ग्रहण करून, त्याच्या माध्यमातून आपण त्या निश्चल तत्वावर आरूढ व्हायचं आहे. ते आपण शिकलो की नाही शिकलो, हे स्वातंत्र्य आपल्याला प्रत्येकाला ईश्वराने देऊन ठेवलेलं आहे, ज्याला क्रियमान स्वातंत्र्य म्हणतो. आता मी तुला मनुष्य देह देऊन दिलेला आहे, ह्याच्यामध्ये तुला काय करायचं आहे तू बघ. मी फक्त साक्षी असा बघतो. तू जे करशील त्याचं फळ मी देईल. केव्हा देईल हे नको विचारू, पण मी देईल. काही संचितातले फळ भोगण्यासाठी आपल्याला इथं यावं लागतं. आणि त्या संचितातलं दिलेलं जे त्यांनी सुखाचे किंवा दुःखाचे फळ आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांना आता एवढा अभ्यास आहेच की मनुष्य देह प्राप्त होतो तेव्हा जेव्हा सुख दुःख आपले पाप पुण्य समसमान होतात तेव्हा. एवढं तर आपल्याला माहीतच आहे. आपल्या सगळ्यांचे पाप पुण्य समसमान झाले म्हणून आपल्याला मनुष्य देहाची प्राप्ती झाली. आणि आता पापाचं देणं म्हणजे दुःख, पुण्याचं देणं म्हणजे सुख, हे दोन्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारच आहे, सुख दुःख. आणि ईश्वर म्हणतो की मी तुला देऊन दिलेलं आहे, आता हे तुला घ्यायचं की नाही घ्यायचं हे तू तुझं बघ. जर तू घेतला तर तुला सुख होईल, नाही घेतलं तर तू दुःख घेतलं तर दुःख येईल. मी तर देणारच आहो. पण या सुख दुःखाच्या परिस्थितीमध्ये, ज्याला आपण अनुकूल परिस्थिती किंवा प्रतिकूल परिस्थिती म्हणून आपल्या जीवनात आपण त्याच्याकडे बघतो, त्या परिस्थितीमध्ये श्री गुरु संत म्हणतात मी तुला शिकवतो कसं राहायचं. शिकवण. त्या परिस्थितीमध्ये कसं समाधान टिकवून ठेवायचं, त्या परिस्थितीमध्ये व्यवहारामध्ये कसं वागायचं, त्या परिस्थितीमध्ये मी माझी शांती समाधान कसं टिकवून ठेवायचं, हे श्री गुरु सांगतात, संत सांगतात. मुंडक उपनिषदाच्या सुरुवातीलाच शिष्य त्याला खूप होतकरू होता, चांगल्या घराण्यातला होता. तो सद्गुरूंना विचारतो, असं कोणतं जाणण्यासारखं आहे, असं कोणतं एक तुम्ही मला सांगा की जे जाणलं म्हणजे सगळं जाणल्या जाईल. जे मी शिकले तर आता ह्याच्यानंतर मला काही शिकणं बाकी राहणार नाही. जे मी माझ्या जीवनात उतरवलं त्याच्यानंतर मला काही आता असं समाधानाचं, शांतीचं काहीतरी ज्ञान तुम्ही मला द्या की ज्याच्यानंतर आता माझी, ज्याला आपण म्हणायचो की ही ज्ञानाची वखवख, ही मला जी वखवख लागलेली आहे, अजून हवं अजून हवं अजून हवं, हे जे माझ्या जीवनामध्ये मी लावून घेतलं आहे म्हणा की लागलं आहे म्हणा, हे थांबलं पाहिजे. कुठं तरी मी शांतीला, समाधानाला, तृप्तीला प्राप्त झालं पाहिजे. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणतात ही एक अध्यात्म विद्या आहे, हीच एक शिकवण आहे जी समर्थ दासबोधाच्या निमित्ताने आपल्याला देत आहेत.
जी उपनिषदामध्ये दिलेली आहे, जी गीतेमध्ये दिलेली आहे, राजविद्या राजगुह्य, हे सगळ्यांची एक वाक्यता आहे. कुठं ह्यांचे असे दुमत नाहीये. आणि सगळ्यांचं याच विद्येकडे, ह्याच शिकवणीकडे बोट दाखवलेलं आहे की हे एक शिकून घे, हे एक तू जाणून घे. मुख्य उद्देश म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये कधीही विचलित होणार नाही. माझी शांती, माझा समाधान, माझा आनंद सगळ्यात महत्वाचा. माझा आनंद परिस्थिती सापेक्ष, वस्तू सापेक्ष आणि स्थिती सापेक्ष नसावा. माझी मुलगी आली नाही हो यावेळेस उन्हाळ्यात, आता शाळा सुरू झाल्या नाही, ती आली तरीही आनंदात, ती नाही आली तरी माझ्या आनंदाला धक्का लागता कामा नये. आणि मी नेहमी सांगत असते, माझ्या मुलाने मला 28,000ची साडी घेऊन द्यावी, वस्तू सापेक्ष. त्याने मला 28,000ची साडी घेऊन दिली तरच मी आनंदी राहू शकते, नाहीतर मग रडकी. असं व्हायला नको. माझ्या प्रारब्धाने जे मला मिळालेली आहे ती छान आहे, सुंदर आहे आणि मला ती आवडते आहे. आणि असे माझी तब्येत, मला सगळं आता हात दुखतात, पाय दुखतात, हे दुखते ते दुखते, हे सगळं बरोबर असेल ना तर मी आनंदात राहू शकते. नाहीतर मग देवा तू माझे पाय बरे कर मग मी तुला भजणार, देवा तू हे कर मग मी करणार, हे काहीही नाही. तू जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. त्याच्याकडे कौतुकाने बघणं शिकलं पाहिजे. माझ्या संचितात काय काय लिहिलं आहे तू ईश्वरा, कारण आपल्याला माहित नाही, आपल्याला पूर्वीचं आपल्या जन्मांचं आठवत नाहीये. मग तू ठीक आहे, तू हे पाठवलं आहे का, माझंच तर केलेलं आहे, तू तुझ्याकडून तर दिलेलं नाहीये. संचितात जे आहे ते पूर्वजन्मीचे किती काही संस्कार गडद गडद होऊन ते माझ्या समोर आता वाढल्या गेलेले आहेत, मग रडण्याचं काय काम आहे. संचित तू पाहे, हे संचित कौतुकाने बघणं मला आलं पाहिजे. संचित तू पाहे, हे संचित कौतुकाने, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, हे ते संतांचं म्हणणं आहे. आणि हीच शिकवण अजूनही काहीतरी प्राप्त करायचं आहे का, काहीतरी शिकवायचं आहे का, हे काही काही शिकायची धावपळ, हे सगळं आता ही जी भूक आहे, ही जी माझं वखवख आहे, हे थांबलं पाहिजे. कुठं तरी स्वयंपाक केला हो, दिवसभर बनवतच राहायचं का, नाही, सुरू 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 नाही, सगळं झालं आहे आता शांत मी माझं ताट वाढायचं आणि शांत जेवायला बसायचं आणि मी समाधानाला प्राप्त व्हायचं. नाहीतर हे बनवलं ते बनवलं ते बनवलं पण मी उपाशी, काय अर्थ आहे का. आणि एक आता झाला आहे स्वयंपाक, सगळं छान व्यवस्थित ठेवून दिलं आणि आता मी बाहेर आलेली आहे. बाहेर निघावं असं वाटते ना स्वयंपाकघरातून, की दिवसभर स्वयंपाक करावा लागतो, कामधंदा पुरुषांना करावा लागतो, याबद्दल बिलकुल दुमत नाही आहे. पण थांबलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपल्याला जमते, ते मी जेवलं पाहिजे. आणि हे मला माझंच करावं लागेल की नाही, स्वयंपाक कोणीही करून देईल, आई करेल, बहीण करेल, पत्नी करेल किंवा बाई येऊन करून जाईल,
चालते ना. पण जेवण ज्याचं त्याला करावं लागते ना. तसं हे ज्ञान हे ज्याचं त्याला त्याच्या जीवनामध्ये उतरवावं लागते आणि समाधानाला प्राप्त व्हावं लागते. याच्यासाठी दुसरं कोणीच नाही करू शकत. आणि त्याच्यासाठी भगवंतांनी म्हटलेलं आहे की तू काय कर, तुला मी जे काम किंवा ही परिस्थिती जे जे आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणत्या कुटुंबात आहोत, कोणत्या आपले कुटुंबीजन म्हणजे देह आणि देह संबंधी कसे असतील, हे आपल्याला काही चॉईस नाही आहे. हे ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे. हे जसं त्याने दिलेलं आहे ते माझ्यासाठी योग्य आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागते, त्या हिशोबाने आपल्याला आपल्या कुटुंबात राहावं लागते. बरोबर की नाही? आणि असं मी राहते तेव्हा संतांनी त्याच्यात मार्ग सांगितला की तू जशी स्थिती आहे ना तशा परी राहा, पण तुझं समाधान तुला ह्याच्यातून आता सुटायचं आहे का, तर तू असं कर की तू काम तेच कर जे तुला दिले गेलं आहे, पण माझ्या चिंतनात कर. तुझ्या हाताला, तुझ्या पायाला, तुझ्या प्रत्येक अवयवाला काम दिलं आहे, पण मनाला काही काम नाही आहे ना, चित्ताला काही काम नाही आहे. येता जाता बसत उठता कार्य करता, देता घेता वदनी वदता ग्रास घेता, अहो हे सगळं घरी दारी शय्ये वरी निज सुखाचे अवसरी, सर्वांची लज्जा त्याजुनी भगवत चिंतन करी. आणि याच्यासाठी लाजायचं काय काम आहे हो? मी कशाचं चिंतन करत आहे हे कोणाला काही दिसते का? काम मी काय करत आहे हे सगळ्यांना दिसते, पण माझा चिंतनाचा विषय काय आहे हे कोणालाही माहित नाही पडत. भगवंत म्हणतात इथंच तू मला बसून दे, इथं तू मला चिंतनात ठेव. बाकी बाहेरचं तर मीच तुला दिलं आहे, ते व्यवस्थित कर. कर्तव्य कर्म प्रत्येकाला करावंच लागते. कुठंही शास्त्रामध्ये संतांनी श्रीगुरूंनी कुठंही नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या कर्तव्यातून स्वतःला काढून टाका. चोख कर्तव्य करावंच लागते आणि केलंही पाहिजे, पण कसं माझ्या चिंतनात. मी स्वयंपाक कोणासाठी करत आहे? माझ्या भगवंतासाठी. हे घर कोणाचं आहे? भगवंताचं आहे. मी तिथं सेवेकरी आहे. मग अशा भावाने मग मी ह्या घरातलं कोणतं काम करते? झाडझूड करते की भांडे घासते की स्वयंपाक करते की बसून राहते, जे जे मी करते ते माझ्या भगवंताच्या देवळातलं आहे आणि मी तिथला सेवेकरी आहे. इथं माझं काहीच नाही. ह्याचा परिणाम काय होतो? आसक्तीतून माणूस सुटतो. त्याच्या ममत्वातून माणूस सुटतो. आणि हीच तर आसक्ती, ही वासना, अजून हवं अजून हवं अजून हवं, ही वासनाच जन्माला घालण्याला कारणीभूत आहे. वासनेच्या संगे जन्म घेणे लागेल. आणि ह्या वासनांचे कित्येक थर आपल्या चित्तामध्ये पडलेले आहेत. एका जन्माचे आहेत का? कित्येक जन्माचे आहेत पडलेले. आणि ते थर निष्काम कर्माने निघतात आणि सोबत नामस्मरण. निष्काम कर्म आणि नामस्मरण हे त्याचं साबण आहे चित्त शुद्ध करण्याचं. निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते आणि निष्काम उपासना म्हणजे उप अधिक आसन, त्याच्या जवळ आसन टाकल्याने म्हणजे त्याच्या जवळ राहिल्याने. मग आता असं अपेक्षा आहे का की देवघराच्या समोर देवाच्या समोर बसून राहायचं दिवसभर? नाही, त्याच्या चिंतनात सगळ्यांमध्ये त्याला बघायचं. सिया राममय सब जग जानू. पहिले मला मला पाहायचं आहे, माझ्या आतमधला राम बघायचा आहे.
आणि माझ्या आतमध्ये जे राम आहे, जे चैतन्य आहे, जे परब्रह्म आहे, तेच सगळ्यांमध्ये आहे. पिता ठावया राघवे वीण नाही. त्याच्याशिवाय याच्यामध्ये पूर्ण सृष्टीमध्ये दुसरं कोणी नाही आहे. तेच परब्रह्म आहे. आता वारीची सीझन सुरू आहे. ते हे परब्रह्म विटेवरी उभे. आपण वारीचं फार मागच्या याच्यामध्ये श्लोकामध्ये अभ्यास केला. सगळ्यांना खूप वारी आवडली. पण कधीतरी आत्मवारी झाली पाहिजे. ही आत्मवारी एकदा तरी मला दिवसातून करायचीच आहे. त्या माझ्या तत्वाशी भेटायला मला जायचंच आहे, मला भेटायचंच आहे. आत्मवारी पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हे ज्ञान, ही शिकवण समर्थ आपल्याला या समासाद्वारे, या दशकाद्वारे देत आहेत. की ही शिकवण घेऊन मला काय करायचं आहे, आत्मवारी ही बाहेरच्या वाऱ्या तर कोणी करू शकेल, कोणी नाही करू शकेल. सगळे पाऊस वगैरे सगळं धूम झाली आहे. कित्येक वाऱ्या पुण्यामध्ये थांबलेल्या आहेत. त्याच्यापासून पुढे त्यांना जाऊ देणं थांबवलं आहे सरकारने. असे सगळे बाहेरचे तुम्हाला अडचणी येणारच आहेत. आणि त्या कोणाच्याही हाती नाही आहे. ते सगळं ईश्वराचं नियोजन आहे. किंवा किती पाऊस पडायचा आणि कोणाला कुठं पोचवायचं, हे सगळं ईश्वराचं नियोजन आहे. त्याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. कोणी घरच्या अडचणींनी, कोणी या बाहेरच्या अडचणींनी कदाचित जातील, कदाचित नाही जातील. पण मला काय करायचं आहे, जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे. ह्या सगळे जे मला माझ्या ईश्वराने माझ्या समोर उभं केलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी त्या विठ्ठलाला बघायला जाईल, त्याच्या दर्शनाला मी जाईलच. कसं? ते हे परब्रह्म विटेवरी उभे, ते अधिष्ठान. ती वीट म्हणजे काय आहे, ते अधिष्ठान आहे. ती वीट मला दिसली पाहिजे, ते अधिष्ठान मला कळलं पाहिजे. आणि ते अधिष्ठान म्हणजेच माझ्या हृदयात आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून भले, तेथे बैसवू पावले श्री गुरूंची. आणि ते कोण आहेत? तोच हा विठ्ठल आहे, उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा. 1-2 दिवसाचा आहे का? तो वाट बघत आहे, कधीतरी हा मला इथं आतमध्ये बघायला येईल, कधीतरी त्याला मी समजेल, कधीतरी हा मला जाणेल. समजणं, जाणणं, बघणं, दर्शन करणं, हे अगदी विचार करून शब्द बोलत आहे. दर्शनाला जाणं हे पंढरपूरला जाणं आहे. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. जाणणं असं आहे का? हा आत्मा आहे का पांडुरंग? आत्मवारी. या पांडुरंगाच्या दर्शनाला, या पांडुरंगाच्या जाणण्यामध्ये, ह्या पांडुरंगाच्या दर्शनाला एकदा तरी मला जाता आलं पाहिजे. किंवा प्रत्येक दिवसामध्ये एकदा तरी आत्मवारी झाली पाहिजे. आणि ती केव्हा येईल तर म्हणतात, येता जाता बसत उठता कार्य करता, देता घेता वद निवदता ग्रास घेता, घरी दारी शय्येवरी निज सुखाचे अवसरी. कुठेही सोडलं आहे का? हे करू नको, सगळं कर. पण कसं? सर्वांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. घरी दारी जिथं तुला तुझ्या प्रारब्धाने जावं लागेल, जे जे करावं लागेल, सगळं कर.
कुठेही रोख दिली आहे का? ही संतांची खरी मेख आहे, श्री गुरूंची ही मेख आहे. आणि ह्या मेघाला आपल्याला फुलवता आलं पाहिजे. ही मेघ आपल्याला आपल्या जीवनात उतरवता आली पाहिजे. आणि हेच शिकण्यासाठी, हेच जाणण्यासाठी मला माझ्या परमार्थाची वाटचाल करायची आहे. ही वाटचाल कशी करायची? त्याच्यासाठी एका चौकटीतून माझं जीवन गेलं पाहिजे. अशी ही चौकट म्हणजेच अनुबंध चतुष्टय आहे. ही अनुबंध चतुष्टयाला अनुसरून आपण पुढे गेलो तर त्या दर्शनाचे, त्या विठ्ठलाचे, त्या अधिष्ठानाचे आपण दर्शनाला जाऊ शकतो. तो अनुभव आपण घेऊ शकतो. तो अधिकार म्हणजे अधिकार, विषय, प्रयोजन आणि संबंध, ह्या 4 ते पाय आहेत. ह्या 4 पायांच्या काय म्हणतात चौरंगावर विठ्ठलाला उभं करायचं आहे. तिथं मला श्री गुरूंना बसवायचं आहे. आणि तिथं ह्या चौकटीचा अभ्यास व्हायला हवा. सुरुवातीलाच म्हणून भगवंताने म्हणा की श्री गुरूंनी म्हणा, आपल्याला शिकवण निरूपणामध्ये हे सगळं शिकवलेलं आहे. आणि ही शिकवण हे अध्यात्म विद्येचे ज्ञान, विज्ञानासकट मी तुला सांगतो. कोण म्हणतात? श्री गुरु. मी तुला सांगतो. व ते जाणलं असता त्या सगळ्या अशुभातून तू निघून जाशील, तुझी मुक्ती होईल. अशुभ काय आहे हो आपल्या जीवनामध्ये? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. कितीदा यायचं आणि कितीदा जायचं. थकलो देवा, आता म्हटलं पाहिजे ना, बस आता हे शेवटचं. हे माझं झालं पाहिजे, हे प्रयोजन आहे. कशासाठी? तर हे प्रयोजन मला साधायचं आहे, म्हणून ही शिकवण मला माझ्या जीवनामध्ये उतरवायची आहे. काय प्रयोजन आहे? हे माप माझ्या पदरात मला पाडून घ्यायचं आहे. अशुभातून सुटका आणि शुभाची दिशा मला दिसली पाहिजे. म्हणजे शुभ म्हणजे काय? ते परब्रह्म, ते वीट, ते अधिष्ठान जे पवित्र आहे, ज्याच्यासाठी ही धडपड सुरू आहे, ते मला दिसलं पाहिजे, ते मला जाणलं पाहिजे. एक रूप त्या अधिष्ठानावर मी सुद्धा, तो विठ्ठल म्हणजे कोण आहे? मी तो आत्माराम आहे, जो विटेवर उभा आहे, जो त्या अधिष्ठानावर उभा आहे, तो मी आहे. हे मला एक दिवस तसं पवित्र, तसं शुभ मला होता आलं पाहिजे. वारी, आत्मवारी. बाहेरच्या वाऱ्या आपण बघतच आहोत, पण आता शिकवणीतून आत्मवारी करायची आहे. आणि ह्या आत्मवारीला आता ह्या दशकामध्ये आपल्याला आत्मवारी करण्याची शिकवण समर्थ देणार आहेत. काय शिकवण? आत्मवारीला जायचं. आता वारीची सगळी हवा सुरू आहे, वारीला जाऊया आपण. कारण कसं? आत्मवारी. ही आत्मवारी म्हणजेच अशुभातून निघून शुभाच्या मार्गावर जायचं आहे. गमू पंथ आनंद या राघवाचा. म्हणजे या सगुणाच्या आधाराने निर्गुणाशी, सगुणाच्या संगे आलो, निर्गुणाशी भेटावया. त्या आत्मतत्वावर आरूढ होण्यासाठी, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आलेलो आहे. आणि हे मला हेची देही हेची डोळा,
पुन्हा नाही, आताच हेची डोळी हेची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा. ही मुक्ती मला ह्या मनुष्य देहातच भोगायची आहे. आणि जेवढ्या लवकर मी या आनंदाला प्राप्त होईल, मग अजून मला देह मी ठेवला नाही आहे, देह तर आहेच. मग हे आत्मवादी करता करता एक दिवस त्याच्याशी एकरूप झाल्यावर मग देह राहो अथवा जाओ, पांडुरंगी दृढ भाव. हे दृढ भाव, ही आत्मवादी झाल्याशिवाय मला हा देह ठेवायचा नाही. त्याच्यासाठीच मला हा देह दिला गेलेला आहे. महत भाग्याची घडी, दौडू नये परोपरी, घ्यावी आत्म्यावरी उडी, झडझडूनी. माझे श्री गुरु म्हणतात डॉक्टर काका, ह्याच्यासाठी तुला दिलेलं आहे हे मनुष्य देह, आणि हे तू विसरता कामा नये. आणि ही उडी कशी, झडझडूनी, हलका फुलका नाही पाहिजे याच्यात. म्हणून समर्थ म्हणतात ठीक आहे, ती उडी घेणं मी तुला शिकवतो. शिकवण ही उडी मला घ्यायचीच आहे, त्या मंगलकारक त्या तत्वाला एकरूप होऊन जायचंच आहे. आणि मग हा देह, एक उदाहरण घेऊया म्हणजे हा विषय समजेल. मला 28,000ची साडी हवी आहे. माझे पती किंवा माझा मुलगा मला आत्ता ती 28,000ची साडी घेऊन देईल, तर त्याचा आनंद मी घेईल, बरोबर की नाही. आणि जर त्यांनी माझं अच्युतम केशवम झाल्यावर माझ्या अंगावर 28,000ची साडी टाकली, की माझ्या आईला ह्या साडीची खूप हौस होती, आणि आता घे, मी तुझ्या अंगावर टाकतो. मग त्याचा आनंद मी भोगू शकेल का? आत्ता पाहिजे तो आनंद, तो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद. मी माझं आहेच ते, मी सच्चित आनंद स्वरूप आहे, ते माझं स्वरूपच आहे. मला कुठं बाहेरून आणायचं नाहीये, ते माझं स्वरूपच आहे. पण मी विसरले आणि मी स्वतःला देह म्हणायला लागले. तुझी हा वियोगे जीवत्व आलं, मी स्वतःच विसरून गेले माझं स्वरूप काय आहे. मी सत्ता आहे, मी चित्त आहे, मी आनंद आहे, मी ते अधिष्ठान आहे जे विटेवर उभे आहे. आणि ते मी विसरून गेले, आणि हे बाहेर 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 फिरत आहे. यावेळेस मला या पावसाच्यानी जायलाच नाही मिळालं, हो काय म्हणावं. मग दुःख. आणि तुम्ही काय म्हणता, तुमचं असं सुरू असते, आम्हाला जायला मिळालं, सुख. पण जो या चिंतनात राहतो, या अधिष्ठानावर त्या विटेला जाऊन जाणून घेतो, ते हे परब्रह्म विटेवरी उभे, हा विठ्ठल, हा अधिष्ठान स्वरूपावर जे उभे आहे, तो विठ्ठल मला एक दिवस जाणायचा आहे. कळला पाहिजे, जाणला पाहिजे. आणि त्याचे स्वरूप मला स्वरूपाकार होण्यासाठी माझ्या अंतःकरणामध्ये लिहून ठेवायचं आहे, कोरून ठेवायचं आहे. हाच उपदेश मला माझ्या श्री गुरूंनी दिलेला आहे, हीच ती शिकवण आहे, आणि हेच प्रयोजन आहे. या प्रयोजनासाठीच मला देह तादात्म्य जगत सत्यत्व भ्रांतीतून निघालं पाहिजे. आणि हे देह तादात्म्य आहे, जे हे जगत सत्यत्व भ्रांतीमध्ये मी आहे, हेच अशुभ आहे, आणि त्या अशुभातून मला बाहेर निघायचं आहे. आणि त्याच्यासाठी आत्मवादी माझे श्री गुरु संत समर्थ मला सांगतात, ऐक शिष्या येथील वर्म, स्वये तुची आहे ब्रह्म. ही त्यांची शिकवण आहे, आणि त्या शिकवणीवर मला आरूढ व्हायचं आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम.
मी सच्चित आनंद आहे. मला श्री गुरुने उपदेश केला आहे, तत्वमसी, ते तू आहेस. मला याच्यावर आरूढ व्हायचं आहे. सत म्हणजे निरपेक्ष अस्तित्व, चित म्हणजे निरपेक्ष ज्ञान, आनंद म्हणजे निरपेक्ष सुख. असा मी आहे. मग मी कोण आहे हे मला माहिती नसेल तर मग भीती, तर मग अशुभाचं हेच स्वरूप आहे. या भीतीतून एकम एवं भयम, जो एका याच्यावर असतो, जो द्वितीयात भयम भवती, जो द्वैतात गेला तो भयात जातो. जो ह्या एक रूपतेवर आरूढ होतो तो आनंदात राहू शकतो. आणि तो आनंद, तो बंधन जे मी माझ्यावर लावून घेतलेलं आहे, मी मुक्तच आहे, पण ह्या देह आणि देह संबंधियांचे बंधन मी मला बांधून घेतलेले आहे. आणि त्याच्यामुळे मी या बंधनामध्ये या सगळ्या स्वतःला हे माझंच करणं आहे, याच्याशिवाय कसं होईल, हे मी नाही केलं तर कोण करेल, मी नसेल तर माझ्या मुलांचं कसं होईल, मग मुलांचं झालं आता नातवांचं कसं होईल, मग नातवांचंही झालं आता पंतूचं कसं होईल, 7 पिढ्यांचं कसं होईल, 7 पिढ्यांचं करून ठेवलं आहे, 8व्या पिढीचं अजून बाकी आहे. हे सगळं जर मी परिस्थितीकडे बघत गेले आणि माझी ही दृष्टी मला बदलवायची आहे. ही दृष्टी जेव्हा मी माझी बदलवते तेव्हा मला माझं कळते की मी कोण आहे. मग मला आठवलं की मला श्री गुरूंनी सांगितलं आहे की तू कोण आहेस. ऐक शिष्या येथील वर्म स्वये तुझी आहे ब्रह्म. तू ब्रह्म आहेस, तू हे देह नाही. म्हणून समर्थांनी म्हटलं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि त्याच्यासाठी प्रभाते मने राम चिंतित जावा. किती एक वाक्यता आहे विचार करा. आणि हे सगळं सेटिंग लावणारे राजूभाऊ आहेत, खरंच नमस्कार आहे त्यांना, मनापासून नमस्कार आहे की एवढं शास्त्राला धरून त्यांनी शिस्त बरोबर लावलेलं आहे सेटिंग सगळं. आणि तुमच्या आमच्या मोक्षाची व्यवस्था जणू त्यांनी करून ठेवली आहे की काय. त्या एक रूपतेकडे ते परब्रह्म ते जे आहे, ती अधिष्ठान रूप वीट जी आहे ते दाखवण्यासाठी हा अभ्यास आहे. आणि शिकवण हा दशक आपला शिकवणीचा आहे आणि त्या शिकवणीवरच आपण आज पहिले अभ्यास करत आहोत की मला नेमकं काय शिकायचं आहे. शिकवण म्हणजे काय. 1760 शिकवणी आपण आतापर्यंत घेतलेल्या आहेत, काही कमी नाही घेतल्या. मला नेमकं आता काय आहे, इदम ज्ञानम गुह्यतमम, गुह्यात गुह्य हे जे ज्ञान आहे ते मला आत्मसात करायचं आहे. आणि ते कशात सांगितलं आहे, गीतेमध्ये, उपनिषदांमध्ये, दासबोधामध्ये. आणि हे ज्ञान मला यज्ञात्वा मोक्षसे शुभात, हे माझं प्रयोजन आहे. या शुभाकडे, अशुभातून जे आपण पाहिलं अशुभातून निघायचं आहे आणि शुभाकडे मला वाटचाल करायची आहे. पंढरीला त्या वारीला जायचं आहे, त्या शुभाकडे जायचं आहे जे अधिष्ठान रूप आहे, जे इथं उभं आहे. केव्हापासून माझी वाट बघत आहे, युगे 28. आता तर मी जागे झाले पाहिजे, गेलं पाहिजे.
आणि हीच ती आत्मवादी आहे जी मला करायची आहे. आणि प्रत्येक जण करू शकतो ही. आणि ही कशी करायची ही शिकवण या दशकामध्ये समर्थांनी आपल्याला दिलेली आहे. बरोबर आला आहे दशक आपला, वारीच्या वेळेसच आला आहे. ही वारी आपण सगळे मिळून करूनच घेऊया आणि ही शिकवण आपण आत्मसात करूनच घेऊया. आणि हे सगळं गुह्य ज्ञान समर्थांनी या एका समासाच्या बाबतीत नाही, ह्या पूर्ण दशकामध्ये दिलेलं आहे. आत्मवादी करण्याचं ज्ञान कशी करायची ही आत्मवादी हे या दशकामध्ये शिकवलेलं आहे. शिकवण याचं नावच आहे, नुसतं शिकवण लिहिलेलं आहे समर्थांनी. शिकवण निरूपण सुद्धा नाही म्हटलं, शिकवण म्हटलं आहे. फक्त शिका, शिकवण. आणि ही शिकवण आपण अजून बघूया. आजचा आपला वेळ होत आला आहे. उद्या पुढची शिकवण बघूया आणि मग समासाकडे वळूया. आज सगळ्यांना नमस्कार करते, थांबते. श्रीराम, जय राम, जय जय राम. 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? मी घेते. हो, घ्या. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. सर्वांना नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील त्यांनी प्रश्न विचारावे किंवा प्रतिक्रिया द्यायची असेल प्रतिक्रिया द्याव्यात. पुढील निरूपण उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. जोपर्यंत मयुरीताईंचं निरूपण चालू आहे तोपर्यंत लिंक बदलली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. खूप छान. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. ताई परत भेट झाली. नमस्कार. छान जय वाटलं. आत्मवारी करायची आता आपल्याला. समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. खूप छान झालं निरूपण. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं ताई. जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. 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 जय श्रीराम. छान. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.